तर मित्रांनो, आता आपण दोन्ही देवींचं दर्शन घेतलंय आणि आता आपण चाललोय पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास पण आहे देवी दर्शनाचा. आता नवरात्र उत्सव आहे, त्यामुळे चला की आपण देवीच्या जेवढ्या देव्या आहेत त्यांचे दर्शन घेऊ. अरे बापरे, काय निघणार ना की काय? हा हा हे काय काय इकडं एसटी स्टँड आहे काय? नाही गाड्या आलेच वाटतं. इलेक्शन आहे काय? हा इलेक्शन आहे वाटतं. इलेक्शन आहे हा ना. मला असं वाटतं इलेक्शन असतं. इलेक्शन पास आहे. एवढ्या गाड्या आपण भरून हा मुलगा जो गेला ना आता, तो आमच्या वर्गात होता. राहुल म्हणून, राहुल गव्हाणे. हा जो रूट पकडला हा आहे तळा रोहा रोड. हा रस्ता रोहा मध्ये जातो. 22 किलोमीटरचा अंतर आहे. तुम्ही शॉर्टकट कसं जायचं? हा बऱ्याच वर्षानंतर, दिवसांनी म्हणण्यापेक्षा आम्ही बऱ्याच वर्षानंतर आहे ना ह्या रोडने प्रवास करतोय. कारण लास्ट टाइम आम्ही गेलो होतो का आपण? हा अलिबाग मध्ये गेलो होतो ह्या रोडने. त्यानंतर आता जवळजवळ 4 नाही का? हा 4-5 महिने झाले. वर्ष पण नाही, 4-5 महिने. 4-5 महिन्याचा 4-5 महिन्याचा गेलो पण नाही. आज माझ्या प्रवासात माझ्यासोबत माझी बाईक सोबत आहे. जाता जाता थोडं गावचं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करेल. गावाकडचं वातावरण, गावाकडचे घरं वगैरे किंवा रस्त्यात लगत जे ठिकाणी येतील तिथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. कारण व्हिडिओ भरपूर मोठा होईल, पण आपण शॉर्टकट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. हा गावाकडचं दाखवण्याचा प्रश्न म्हणजे असं की आम्ही गावाकडे राहतो आणि त्यामुळं आणि गावाकडचं जे वातावरण आहे ते मी तरी आता अनुभव घेतला एवढा की गावाकडच्या वातावरणात आणि मुंबईच्या वातावरणात खूप फरक आहे. म्हणून मी गावाकडेच राहतो. एकदम मोकळी हवा, गावाकडची मोकळी हवा, निसर्गरम्य जंगली झाडं बघा कसं वाटतं वातावरण. आणि प्रत्येक कोकणी माणसाला माहितीच असेल की गावाकडचं वातावरण कसं असतं. ते मुंबईमध्ये राहत असतील किंवा अजून हे आपली लहानपणी. मित्रांनो हा बघा इथे लिहिले नागोठणे, मुरुड आणि केळघर. हा रस्ता आहे तुम्हाला दिसतो तिकडून रोहावरून आलाय. आणि हा लेफ्ट साईडला जो रस्ता घुसलाय तो गेलाय मुरुडला. म्हणजे तो जातो केळघर या गावावरनच जातो. तुम्ही इथे येऊन वाचकाल की बाबा हा पण इथं पण मुरुड रस्ता आहे, पुढे पण मुरुड रस्ता आहे. तुम्ही कुठल्याही रूटने गेलात तरी मुरुडला जाऊ शकता. तर चल हा खेच ना जरा खेचला का. तर मित्रांनो अजून पण आपण रोहा रोडलाच आहोत. हा बघा हा इथून लेफ्ट जो रस्ता गेलाय लेफ्ट साईडला, म्हणजे हा डाव्या साईडला जो रस्ता गेलाय तो मुरुड साईडला गेलाय.
मुरुड म्हणून ठिकाण आहे. मुरुड जंजिरा सगळ्यांना माहितीच असते. अजूनही आपण रोहा रोड मध्ये आहोत. अजून रोहा आलेला नाहीये. मी आता व्हिडिओ दाखवण्यासाठी इथे पूर्ण चढून गेल्यानंतर आपल्याला रोहामध्ये जायचं. कसं जायचं? एक घाट आहे रोहापर्यंत जाण्यासाठी. किती दिवस थांबणार आहेस? का रे? हा, हो काय? हो काय? अच्छा, मग बाकी काय चाललंय? हो काय? तांबडी चेकपोस्ट सोडून पुढे गेल्यानंतर दोन रस्ते मिळतात. एक डाव्या हाताकडे, एक उजव्या हाताकडे. उजव्या हाताकडचा जो रस्ता पकडून आपण जातो तिथून रोहा 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि डाव्या हाताकडून थोडा जास्त आहे. तर शॉर्टकट रोड पकडून रोहामध्ये उतरलो. मित्रांनो, आता आपण रोहामध्ये पोचलेलो पोचलोय. हा बघा नजारा कसा आहे. तरीकी उंच उंच डोंगर काय ते बघा. शहर आहे पूर्ण रोहाचा. रोहामध्ये पोचल्यानंतर आम्ही एकविरा आईच्या दर्शनासाठी तो मार्ग पकडणार आहोत. आम्ही आता रोह्यामध्ये पोचले.